आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रत्ना वंश, तू अशी ऐकायची नाहीस. पुढे बाजूला. अजून अंगाला हळद बी लागली नाही आणि तोंड काळ करून आलीच मी. अगं माझा भाऊ राब राब राबला तुमच्यासाठी आणि तुम्ही ही अशी माती खातायवी. बघ ह्या रत्ना काटेचं नाक कापलंयस तू, ध्यानात ठेवू. खरं खरं सांग, काय गुण उधळलंय? अहो काय बोलताय मंजू? बाळा ते नक्की काय झालं सांग बघू. आई शपथ घेऊन सांगते, माझी काय बी चूक नाही. तुम्हाला आणि आत्याला वाटतंय तसं काहीच नाही झालं. माझ्यात आणि सत्याच्यात काय बी नाही असलं. मम्मी जाऊ दे की, सोडून देऊ आपण. स्वतःच्या बायकोवर ध्यान ठेवायची अक्कल नाही, संसार तरी कसला करणार आहेस? आणि तुला तर मी अजिबात सोडणार नाही. म्हणजे मला चांगलं हवं आहे. हे लगीन करायचं नाही का नाही म्हणून समधी नाटकं चालली ती तुझी. पण काय जरी झालं तरी हे लगीन होणार म्हणजे होणार. दिदे, तेव्हा अंग्याशी लगीन केल्यावर काय होणार आहे ना, त्याचा यो फक्त ट्रेलर होता. ऐक माझं, पळ काढ इथून. प्री वेडिंगच्या वेळेस पण असंच झालं होतं. कशावरून तुमचं आणि त्यांचं आधीपासून काही नाहीये. तो सांगतोय ना बघ त्याचं तसं काही नाही म्हणून, मग कशाला उगाच रडत बसलेस? लग्नाला काही तास शिल्लक असताना तुमचा मुलगा सापडतोय एका बंद खोलीत अनोळख्या मुली बरोबर. आणि जाब तुम्ही आमच्या मुलीला विचारताय काय? काय फसवत काय आम्हाला तुम्ही? ओ पाहुणं, फसवत नसतोय आम्ही कुणाला, आणि माझा लेकावर पूर्ण विश्वास आहे. पण आमचं नाही ना. आम्हाला काय माहिती आतमध्ये काय झालं असेल ते. विश्वास नाही ना तुमचा? ठीक आहे, लगीन मोडून टाकू. मग आम्हाला बी हाऊस नाही तुमची समजूत काढत बसायची. हे बघा, मी शेवटचं सांगतो. अहो, आयुष्यभराची साथ द्यायचं वचन दिलं या सत्यानं. आणि एकदा दिलेला शब्द मोडत नसतो यो सत्य. आणि तरी बी जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर हे लग्न मोडायला माझी काहीच हरकत नाही. नाही, माझा आहे तुमच्यावर विश्वास.
रुपाली, अगं भलता चालता निर्णय घेऊ नको. आयुष्याचा प्रश्न आहे हा. तुझे बाबा बरोबरच बोलतायत. आपण चांगली स्थळं शोधूयात तुझ्यासाठी. आई बाबा, मी ओळखते यांना, हे तसे नाहीयेत. माझा विश्वास आहे यांच्यावर. अशी समजूतदार लेक मला सून म्हणून पाहिजे होती. लई गुणाची आहेस बघ तू. काकू, काकू, तुमच्या मुलीच्यात आणि माझ्यात तसं काय बी सुरू नाही. तेव्हा प्लीज तुम्ही कसलाच गैरसमज ठेवू नका मनात. माझी पोरगी सोन्यासारखीच आहे. झऱ्यावानी निर्मळ आहे ती. पण जेव्हापासून तू आलायस का नाही तिच्या आयुष्यात, समजच बिघडलंय बघ. मी हात जोडते तुझ्या पुढं. अहो काकू, माझ्या लेकीपासून लांब राहा. सुनंदे, अगं मंजीला चुडा भरायचा आहे. कुठे याच्याशी बोलत बसली आज? आणि तू बी लई साधा बनायची नाटकं करू नगस. तू त्या महामायेचा पोरगा आहेस, त्याच्यामुळे तुझं समदरंग ठाव आहे ती बघ. मला कसं आहे, त्या महामायेने व्हायची येळ काढून तुझ्यावर संस्कार केला असतं का नाही तर लई बरं झालं असतं बघ. मम्मी विषयी एक शब्द बी बोलायच नाही. तिचं संस्कार नसतं ना तर एवढं होऊन बी तुम्ही इथं नसता. आणि घरची एवढी काळजी आहे तर स्वतःच्या पोरीला जपा आधी. जाईल तिथं नुसतं प्रॉब्लेमच घेऊन जाते ती. त्यामुळे आधी स्वतःचं नाणं खरं आहे की खोटं ते बघा आणि मग आम्हाला सांगा. दिदे, आज आत्यानं परत तुझ्यावरती हात उचलला, ते बी आमच्या समोर. असंच आयुष्य जगायचंय का ग तुला? हे बघ, लग्नाच्या दिवशी मी आणि आई बस स्टॉपवर असू. तू कसं, कधी आणि कुठून बाहेर पडायचंस ना, त्याचं सगळं प्लॅनिंग मी केलं. हे लग्न करून स्वतःच्या आयुष्याची वाट नको लावून घेऊस. पळून जायचं, फिक्स करायचं. मावशी चला. हा या, बसा. मावशी करा सुरुवात. चांगला चुडा भरा काय. एकदम एक नंबर दिसला पाहिजे हात. हा, म्हणजे रडायची नाटकं बंद कर आणि गप गुमान चुडा भरून घे.
पुष्की चांगलं आईचं लग्न मोडत होतं ना, तू कशाला मलाच माघार घ्यायला लावली? अगं बाबू जरा समजून घे, आता तुला त्यांच्या मर्जीनुसारच वागावं लागणार बघ. आणि चांगलं झालं आज तुझ्या ओव्हर ऍक्टिंग वर कोणाला डाऊट बी नाही आला आणि कोणाला काय कळलं बी नाही. ते सगळं राहू दे, आता आपला पुढचा प्लॅन काय? पुढचा प्लॅन काय? आता जसं ठरलंय तसं. बघा पुष्की, नाहीतर माझं लग्न होईल सत्यासोबत, तू बसशील रडत. रुब्बू रुब्बू करत बसशील. रुपाली, तू इथं काय करतेस? आणि हा तुमचा फॅमिली रिक्षावाला आहे ना? नमस्कार मॅडम, मी यांचा फॅमिली रिक्षा आला. ते आम्ही डिस्कस करत होतो कोणाला उचलायचंय कोणाला सोडायचंय स्टँड वरून. हा, ते डिस्कशन करत होतो. रुपाली, उद्या तुझं लगीन आहे आणि असं अंधारात रिक्षावाल्याबरोबर बोलताना कुणी पाहिलं तर उगाच चर्चा होईल. अच्छा, आमच्या चर्चा होतील का? तू तर माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एका खोलीत होतीस की ग, तेव्हा नाही झाल्या चर्चा? त्यांच्याशी लग्न जुळवायचं नाटक केलं आणि त्यांच्याच सोबत पकडले गेलीस की ग. सत्याच्या घरचे बरोबर म्हणायचे, तुमच्यासारख्या गरीब मुलींना श्रीमंत मुलांना बरोबर जाळ्या तोडतात. त्यामुळे तू तुझं निस्तर आधी, मग मला शहाणपणा शिकव. निघ आता. अरे ती बोका मारे आणि आपला सत्य वाघ आणि दोघं रोमॅन्टिक कसं दिसतंय ते. सत्य तुला तर सांग, माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला. तू आणि वाघमारे मॅडम काय एवढं रोमॅन्टिक? अरे त्या वाघमारीने सगळा कुर्ता खराब केला माझा, म्हणून तर गोळ झाला ना. सत्यदा नशीब तुझं चांगलं. वाघमारे मॅडम बरोबर लग्न झालं असतं ना तर 24 तास नुसतं सॉरी 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 बोलायला लागलं असतं. सॉरी सॉरी माफ करा सॉरी माफ करा सॉरी सॉरी. अरे चांगलं नाही, लयच चांगलं नशीब आहे. कारण माझं आणि वाघमारेचं लग्न या जन्मात काय कुठल्याच जन्मात शक्य नाही. नाही आम्ही ते होऊन पण मला बी काय हौस आली नाही तुझ्यावर लगीन करायची. जग विकत घेतल्याचा मात करत फिरताय ना, मग एवढी बी माणूस की नाही का? जबाबदार तू समोर आलास ना, माझं एक काम धड होत नाही. तू किती बी समाज सुधारक असल्याचं नाटक करत फिर, पण तुझी जागा जेलातच आहे. गुंड आहेस तू. तुला काय माहिती रे एका पोरीसाठी तिच्या घरची इज्जत काय असते ते? लोक माझ्यावर संशय घेत आहेत. आपण दोघं होतो ना त्या रूम मध्ये, मग लोकांचं बोलणं माझ्याच पदरात का? ते बी तुझ्यामुळं. मी गरीब आहे, धाडसाची नाही, पण कधी कुणाचा फायदा घेतला नाही का कधी कुणाला फसवलंय. गरीबाकडं फक्त त्यांचं नाव आणि त्यांची इज्जत असते, पण आज तुझ्यामुळे ती बी दावणीला लावली. पण तुला त्याचं काय रे? कुणाचं काय बी होऊ दे, तू इथं तुझ्या दोस्तांबरोबर त्यांची बी टिंगलटवाळी करतोस. तुला कुणाची काय पडली? बस झालं वाघमारे मॅडम, लिमिट क्रॉस करून बोलताय तुम्ही. आणि तू बी लिमिट सोडून लई पुढे आलायस. परत जर माझ्या वाट्याला आलास ना तर मंजिरी वाघमारे या नावाला कमी करणार.
गुंडाईस ते माहित होतं, पण एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. आधीच एवढा त्रास देऊन ठेवलाय, आता या प्रकारे त्रास देणार आहे. तुम्ही लय मोठी चूक केली बघा वाघमारे मॅडम. माझ्या लग्नात माझ्या लोकांसमोर माझ्या हात उचलला तुम्ही. आतापर्यंत तुम्ही नेबळाट आहे, धांदरट आहे, बावळट आहे म्हणून लईच चुका माफ केल्या तुमच्या. पण आता या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल, ते बी व्याजासकट. तुमच्यामुळे सगळ्यांना त्रास का होतो माहितीये? कारण तुम्ही काहीच कामाच्या नाही. ही वर्दी फक्त दाखवण्यापुरती आहे. निघा आता आणि आयुष्यात परत तुमचं थोबाड दाखवू नका मला. मग तू बी तुझं थोबाड घेऊन माझ्या वाटेत आडवं येऊ नकोस. बाद झालं तुझा त्रास. सुनंदे, तुझं काय डोसकं बिस्क फिरलंय काय ग? अगं खर्च किती वाचतोय, नाही तर काय. आपण जर ही सप्ता करायला गेलो असतो का नाही, तर अर्ध्या हळदीच्या खर्चातच पिवळा झालो असतो. नाही तर काय. मम्मी, पण मला काय वाटतंय, मामी बोलतायत ते बरोबर आहेत. तरी बी डीजे, तुला तुझ्या आईचा मार खायचा चुकीचं आहे मामी. तुमचं थोडं चुकतंय, चुकीचं आहे. काय झालंय? इथं एवढ्या फुकटात लगीन व्हायला लागले, आणि तुझी आई म्हणते इथं लगीनच नाही करायचं. मला बी पटते आईचं म्हणणं. अगं तुमचं काय डोसकं बिस्क फिरलंय का माया लेकींच? खर्च किस्ता वाचतोय नाही काय ती बघा की. अगं यांचा उपकार नको आपल्याला. गरीब लोकांची टर उडवायला आनंद होतोय त्यासनी. हो गो बया 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 बया, म्हणजे स्वाभिमानाचा पुतळाच आहे की माझी होणारी सून. अगं तुझ्या पगारात होणार आहे का एवढा मोठा थाटमाट? आणि हे बघ, लगीन एकदाच होईत असतंय, आणि माझ्या डीजेचं लगीन असं थाटामाटातच झालं पाहिजे. तरी बी आईला आणि मलाही पटत नाही. आजच निघू आपण. आपल्याला जमल तसं लग्न करू. पाहिजे तर देवळात करू, पण इथं थांबायचं नाही. तुम्ही जर तुमचा हे का सोडणार नच्चीला, तर मी बी रत्ना काटे हाय. मी बी माघार घेत नसत्या. त्याच्यामुळे लगीन होणार, आणि ती बी हितच. तुम्ही बाहेर यावं जरा, तुमच्याशी बोलायचंय. कळलं का काय बाबू? म्हणजे आलो. ए दिदे, आता परत इथं काय गोंधळ झाला? काय बी होऊ दे, पण आता एक मिनिट बी इथं थांबायचं नाही मला. चला तुम्ही बी. अगं दिदे, सगळं बरोबर आहे तुझं, पण तुला एक कळतंय का? आपण इथनं जाणार कुठे? तर परत त्याच घरात. म्हणजे ती आत्या परत तिथे तुमच्या दोघींचे हाल करणार. अरे मग त्यापेक्षा माझा प्लॅन काय वाईट आहे? आई ऐक ना, मी सगळी तयारी केली, फक्त तू हो बोललीस ना तरच मी पुढे जाईन. भामरे,
मी तयार आहे. माझ्या लेकींसाठी मी आजवर काहीच करू शकले नाही. याचं दुःख आहे, ती कमी करायला पाहिजे. त्याच्यासाठी करावंच लागल.